सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा. तू कोण? पायल. इकडे ओवी. तर आता आपला खूप मोठा आज भारतासाठी खूप मोठा सण उत्सव काही जे म्हणता येते खुशीसाठी ते खूप मोठा दिवस आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आज राम स्थापना होत आहे रामाच्या मूर्तीची. तर आपल्याकडे इथे इंडियामध्ये इकडे राम मंदिर आहे. तर तिथे आपल्याला आज जायचं आहे. तर चला आज माझ्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. पाहिला गणेश पाहिला वाकून टाक. हे बघा हे किती आले? 5. काय म्हणतात ताई? वाचले का? किती वाचले? 11 किलो पण द्यायचं आहे का? इकडे राम मंदिरातलं दर्शन झालं आणि खूप छान झालं. गर्दी नव्हती, हळूहळू गर्दी वाढत होती. आणि इकडे नीलूनी रिदूचं आज लूट आहे, वाण करत आहे. तर त्यासाठी तिने काही साहित्य पण घेतले, खरेदी केली. आणि इकडे आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे गडावर. आणि गड म्हणजे हनुमान मंदिर आणि गणेश मंदिर आणि भरपूर अशी देवी देवतांची स्थापना केली आहे. आणि इथे आहे यात्रा 29 तारखेची या महिन्यामध्ये. आणि उद्या आहे गॅदरिंग म्हणून इकडे ही आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा आजचा आपला हा दिवस आलेला आहे. आणि खूप
आमचं झालं दर्शन आणि खूप असं सकाळपासनं ना रावांना मला आणि दोघां मुलांना पण खूप सर्दी आणि गळा असा खरखर खूप त्रास होऊ राहिला आहे आणि आता तर असं वाटत आहे की ताप इकडं असं थोडं बरं वाटत नाही आहे. आणि इकडे आता काय करणार, आज उपवास आहे, 16 सोमवार धरले मी मार्गशीर्ष महिन्यापासून. तर आज 5वा सोमवार आहे माझा आणि इकडे मी आता फराळासाठी बनवत आहे. इकडे तूप आहे, साखर आणि राजगिऱ्याच्या पिठाचा पुडा आणि राजगिऱ्याचा आता शिरा बनवते आणि खरंच थोडा तरी शिरा खाते आणि झोपते. आधी थोडी झोपून घेते कारण डोकं एवढं दुखू राहिलं आहे आणि सर्दीने हा माझा वन साईड खूप दुखत आहे. रिलॅक्स तरी वाटेल, बरं वाटेल. आधी मी कढईमध्ये तूप टाकून घेतलं 2 चम्मच आणि तुपामध्ये मी ते टाकले काजू. काजू काढून घेतले तरी आपल्याला काढून घ्यावं लागते आणि नंतर वरून टाकायचे. पण मला एवढा कंटाळा आला आहे की फराळाचं पण करावं नव्हतं वाटत. पण म्हणून मी जे आपलं राजगिऱ्याचं पीठ होतं तेच मी त्या काजूमध्ये टाकलं आणि छान कमी गॅसवर आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे. आणि इकडे माझं भाजून झालं आणि मी त्यामध्ये टाकलं ते पाणी. पाणी जेवढं आपल्याला आसट पाहिजे की थोडा गाळा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाका. आणि इथे टाकत आहे मी साखर. आणि छान आपल्याला घोटून घ्यायचं आहे आणि कमी-कमी गॅसवर जोपर्यंत म्हणजे ना काठ सोडत नाही आपला शिरा तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. खूप असा झटपट खूप छान असा हा शिरा होतो. आणि यामध्ये टाकलं मी थोडी विलायची. म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली असेल तर चालेल. आणि मेन म्हणजे तुम्हाला कितीही त्रास आला आपल्याला तरी हा झटपट शिरा तुम्ही उपासाला करून घेऊ शकता. चल 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 घरात चल. चला चला घरात चला, घरात चला. मी बसवतो. हा बस बस तिथे बस बस लवकर. काय फोटो काढतो आता मी तुझा माझ्याकडे बघ. हे नाही फक्त नसाडा काम आहे नसाडा. आशीर्वाद दे ना रिदू, हाय कर. जास्त चॉकलेट काय खाऊ मग ती लागते ना. उद्या 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 खायचे. पळालं. तर आता रिदूची लूट झाली आणि आता मला पूजा करायची आहे. मी 16 सोमवार मार्गशीर्ष महिन्यापासून पकडले. तर आजचा माझा 5वा आहे, एकही सुटला नाही. आणि चला तर आता आधी पूजा करून घेते कारण ते म्हणतात ना की गाई याच्या पहिले कोणत्याही पूजेचं मुहूर्त असतं ते गेलं नाही पाहिजे. आणि व्रत करण्याचं जर आपण कुठून ड्युटीवर येत आहे काही येत आहे तर वेळ झाला तर चालेल पण असल्या कामामध्ये शुभ कामामध्ये वेळेच्या आत झालेलं बरं राहते. तर चला आता मी पूजा करून घेते. आता वाजलाय 5 आणि इकडे मी 16 सोमवारचे व्रत जे धरले होते तर आज माझा आहे 5वा सोमवार. आणि कोणत्याही हालतीत आपल्याला बरं वाटो की न वाटो देव आपली परीक्षा घेत असतं हे कुठेतरी आपल्याला म्हणजे कळत नाही. आणि आपण एक गेला म्हणून सोडून देतो किंवा जाऊ बा आज देवाला दिसत आहे की आज आपल्याच्यानं नाही होत आहे म्हणून कुठेतरी आपण समज घेतो. पण नाही असं करता मला तरी असं वाटलं की म्हणजे ना देव आपली कुठेतरी परीक्षा घेत आहे आणि ही खरंच म्हणजे तब्येत बरी नसल्यावर सुद्धा अंघोळ करून ही माझी पूजा करू शकते का.
तर या क्षणी मला असं वाटलं आणि मी हा सोमवार न सोडता 16 सोमवारचं व्रत केलं. सोमवारी मी तुम्हाला जास्ती काही बोलावं असं मला वाटत नाही, कारण खूप काही माझं मग डोकं दुखत आहे आणि खूप जळजळ आवाज येत असेल. फक्त मला थोडक्यात एवढं सांगायचं आहे, की आपण शंकराची पूजा करून आपण मलिंद्यावर हा उपवास सोडायचा असतो आणि मलिंद्याचाच प्रसाद म्हणून ठेवायचं असते. आणि इकडे माझी पूजा झाली, पोथी झाली, इकडे प्रसाद पण ठेवलेला आहे आणि इकडे पूजा संपन्न झालेली आहे. सोळा सोमवारचा माझा आजचा 5वा सोमवार होता आणि मलिंदा केला आणि मलिंदा करूनच उपास सोडावं लागतं. तर आज तब्येत बरी नव्हती, त्यामुळे एक पोळी घेतली मलिंद्यासाठी. पण एक पोळीसुद्धा जात नव्हती. जेवावं असं वाटत नव्हतं. आता क्रोसिन आणली, आधी क्रोसिन घेते. विचारही नव्हता की थोडंसं बोलावंसुद्धा वाटत नाही. पण मग लक्षात आलं की आपला ब्लॉग एंड करायचा राहून जाईल. तर इकडे हा आहे कापूस. आमचा एवढा कापूस आलेला आहे आणि इथे आहे तुरी निघालेली आहे आणि या तुरी इथे आहे म्हणून सोपा आम्ही इकडे एकावर एक सोपा ठेवलेला आहे. 2 उलट आहे, दिसत असेल तुम्हाला. तर असेल तर याच नोटवर आजचा ब्लॉग थांबवते. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.